हॅलो अँड वेलकम बॅक टू निसर्ग मोटो. हा आहे माझ्या लडाख राईड सिरीजमधला 6वा व्हिडिओ. आत्तापर्यंत आपण काही किलोमीटर लांब असे सरळ रस्ते, मोठमोठी शहरं, जोरात पाऊस पार करत मनालीला पोहोचलो. आणि ज्या प्रवासाची मला आणि तुम्हाला खूप आतुरता आहे, तो प्रवास आता चालू होत आहे. तर मित्रांनो, आत्ता वाजले दुपारचे 12:30 आणि आत्ता मी माझा मनाली टू लेह हा प्रवास सुरू केलेला आहे. आणि आजचा माझा प्लॅन असा असणार आहे की आज मी सरचूपर्यंत जाणार, जे की इकडनं 170 किलोमीटर आहे. मध्ये आपल्याला 2-3 ठिकाणं लागणार आहेत, जसं की आहे अटल टनल, त्याच्यानंतर सिस्सूनंतर तांडीनंतर केलाँग. तर ही सगळी ठिकाणं लागल्यानंतर आपण फायनली जाऊन पोहोचू सरचूमध्ये. आणि सरचूपासूनच एक 5 मिनिट किंवा 10 मिनिटाच्या अंतरावरती हिमाचल प्रदेशची बॉर्डर संपते आणि आपण लडाख बॉर्डरमध्ये एंटर करतो. सो बघूया आता पुढचा प्रवास कसा होतो आहे, काय होतं आहे. आजचं वातावरण मला विचाराल तर आजचं वातावरण खूप छान आहे. पाऊस सकाळपासून अजिबात झालेला नाही आहे, पण याचा अर्थ असा नाही की पुढे जाऊन अजिबात पाऊस होणार नाही किंवा काहीही होऊ शकतं. अचानक वेदर बदलतं अशा डोंगरांमध्ये. तर चला तर मग बघूया आता आजचा प्रवास. शिट, रस्ता बघा, काय डेंजर. रस्ता राहिलेलाच नाही आहे, वाहून गेला आहे रस्ता इथला. राहिला, भीती वाटते यार खूप. Look at the view. Wow. Just wow. Amazing. Nothing else. एवढे उंच उंच डोंगर इकडे तयार कसे झाले असतील, मला हा प्रश्न पडतोय. तिसऱ्या गिअरवरती पण आरामात चढली गाडी. वाव. हा, फायनली जरा गारगार हवा चालू झालेली आहे. सोलांग व्हॅली आहे इकडनं 5 किलोमीटर आणि अटल टनल आहे 17 किलोमीटर. समोरचा डोंगर बघा यार, काय दिसतोय तो. बाप रे, एक नंबर व्ह्यू आहे. मला असं वाटतं की पुढे जाऊन लेह लडाखपेक्षा ना हा जो रूट आहे किंवा मनाली टू लेहचा, हाच सगळ्यात जास्त चॅलेंजिंग रूट आहे असं मला वाटतंय. काय माहिती का, एक इन्स्टिंक्ट माझं मला हेच सांगतंय. मी काय अजून बघितलेलं नाही आहे ते, पण तरीसुद्धा मला असंच वाटतंय की हाच रूट सगळ्यात चॅलेंजिंग आहे. तो रूट काय एवढं चॅलेंजिंग वाटत नाही मला. म्हणजे हा ठीक आहे, तिकडे ऑफ रोडिंग असेल, वॉटर क्रॉसिंग्स असतील, पण ना जीव जाण्याचा धोका तरी नाही आहे तिथे ॲटलिस्ट. हे असे डोंगर बिंगर आईला कधी कुठला दगड कसा अंगावरती येईल काय सांगता येत नाही बाबा, अचानक भयानक. बरं, आणि असंही नाही की इथे लँडस्लाईड्स फक्त पावसाळ्याच्या टाईममध्ये होतात. लँडस्लाईड्स इथे कधीही होतात.
12 महिने लँडस्लाईड चालू असतात. उन्हाळ्यामध्ये कशामुळे तर बर्फ वितळून त्याचं पाणी येतं म्हणून. पावसाळ्यामध्ये कशामुळे तर पाऊस पडतो म्हणून. आता राहिला काय हिवाळा. हिवाळ्यात तर बर्फच असतो इथे ऑलरेडी. आता इथून BROचे बोर्ड्स आपल्याला दिसायला चालू होतील. पहिला कोट तर मी वाचलाच असेल काय होता. फील माय कर्व्स बट डोंट हग मी. जलाओ और क्या. तर सोलांग व्हॅली इकडनं 3 किलोमीटर आहे. अटल टनल अजून 14 किलोमीटर आहे. आणि आत्ता हा जो ब्रिज आला आहे हा माहीत नाही कोणता आहे. बहुतेक ह्याला पलचम ब्रिज असं म्हणतात का काय माहीत नाही. BRO says be gentle on my curves. Okay. अटल टनल अजून 12 किलोमीटर. गाईज एवढी स्टीप अपहिल आहे ना की गाडी लिटरली कधी कधी मला फर्स्ट गिअरवरती चढवायला लागते आणि ती कॉन्स्टंटच राहते. मग फर्स्ट गिअरला नंतर गिअर शिफ्ट करून मोमेंटम गेन करायला गेलो तर होतच नाही आहे मोमेंटम गेन. इथे आल्यानंतर थंडी खूप वाढली अचानक. माझे ग्लोव्स पूर्ण गार पडलेत अचानक. एवढे गार. शपथ. एक मोठा हेअर पिन टर्न आलेला आहे. काय नाही, आपण आरामात फर्स्ट सेकंड करत जायचं. टेन्शन नाही घ्यायचं जास्ती. बघितलं खाली पाऊस नाहीये पण वरती पाऊस आहे. ऊन लागू दे रे. ऊन चालेल, थंडी नको बाबा. थंडी सहन नाही होणार, ऊनच पाहिजे. तर एकदम बारीक बारीक भुरभुर पाऊस सुरू झालेला आहे. काय करू, थांबू का नको थांबू? जाऊ दे, नाही थांबत. कदाचित अटल टनलच्या पलीकडे गेल्यानंतर पाऊस नाही मिळणार आपल्याला, कारण की खूप अचानक भयानक असा पटकन तो प्रदेश सगळा बदलून जातो. सो आय होप अटल टनलच्या पुढे पाऊस नाही मिळणार. अरे 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 काय काय रस्ताच नाही आहे.
तर अटल टनल इकडनं आहे अजून 2 किलोमीटर फक्त. मी फक्त विश करतो की अटल टनलच्या पलीकडे पाऊस नसावा. बापरे, पूर्ण आणि पूर्ण कोहरा आहे सगळीकडे. नुसतं धुकं पडलंय. इकडनं लवकरात लवकर बाहेर पडायचं बाबा. बस झालं, मला इकडनं थांबायचंच नाही आता. एंटर केला आत्ता अटल टनलचा नॉर्थ पोर्टल. हा टनल झाल्यामुळे जवळजवळ मनाली टू लेह हे अंतर जे आहे ते 70 किलोमीटरनी कमी झालेलं आहे. कारण की जुन्या रस्त्यातून लांब आपल्याला रोहतांग पास थ्रू जावं लागायचं. पण आता हा टनल झाल्यामुळे रोहतांग पासची गरज नाही आहे आपल्याला. आणि रोहतांग पासमध्ये खूप डिफिकल्ट असतो तो, सगळ्यात डेंजर पास असतो तो. जर का तुम्ही लहानपणी हिस्ट्री चॅनलवरती IRT डेडलिएस्ट रोड ट्रकर्स म्हणून एक शो लागायचा, तर त्यावरती ना मी बघितलेलं आहे रोहतांग पास वगैरे हे सगळं. आज प्रत्यक्षात अनुभवतो आहे, त्याच्यामुळे मला खूप आश्चर्य वाटतं आहे की यार, जे लहानपणी आपण टी व्हीवरती बघायचो ते आता आपण प्रत्यक्ष आयुष्यामध्ये करतो आहे. ह्याच्यासारखी दुसरी एक्साइटमेंट नाही आहे किंवा ह्याच्यासारखं दुसरी अचिव्हमेंट नाही आहे कुठल्या आयुष्यामध्ये. चला तर मग जाऊया आता अटल टनेल थ्रू. भेटूया आपण एक्झिटला. एवढी एकच इच्छा आहे की टनेलच्या त्या बाजूला पाऊस नसावा. या बाजूला, अलीकडच्या बाजूला तर तुम्ही बघितलं खूपच पाऊस होता आणि दरडी वगैरे पण कोसळल्या होत्या. तर पलीकडे असं काही नसावं एवढीच इच्छा आहे. बाकी काही नको आहे आता. काल एवढी मेहनत करून जे गेअर्स काल वाळवले होते ते लगेच आता भिजले. काही उपयोग नाही झाला वाळवून, सगळा टाईम वेस्ट केला. सो हा आला अटल टनलचा साऊथ पोर्टल. इकडनं आपण एक्झिट करतोय. समोर तर ऊन पडले. वा 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 वाव. थँक्यू हनुमानजी, थँक्यू सो मच. ऊन पडलेलं जरी असलं तरी हवा अजून पण गारच येते इथे. ठीक आहे, हळूहळू तो वाळून निघेल माझा गेअर सगळं. बापरे, केवढी जोरात हवा चालली. प्रोजेक्ट दीपक वेलकम्स यू टू चंद्रा ब्रिज. ओके, बापरे, केवढी जोरात हवा चालली आहे. हँडल लिटरली असं होतंय. सो तुम्ही बघाल लेह, कारगिल, श्रीनगर आणि राईट साईडला रोहतांग. सो आत्ता आपण चाललोय लेहला. त्याआधी गाडी थोडी साईडला थांबून एक फोटो काढून घेतो. Look at these views, the beauty. रुकना है जी, एंट्री वगैरह करा ना आगे.
आत्ता जस्ट मागे एक चेकपोस्ट होता, तिथे मी त्यांना विचारलं एंट्री वगैरे काही करायची आहे का, तर ते म्हटलं की नाही नाही जा म्हणून, काय गरज नाही. चलो, तो सगळ्यात पहिले अटल टनल क्रॉस केल्यानंतर सगळ्यात पहिले येतं सिस्सू, आणि सिस्सू नंतर येतं तांडी, आणि तांडीनंतर येतं केलाँग. सो आता अजून 112 किलोमीटर जायचं आहे, 3 तास लागतील साधारणपणे. 4-1 वाजता वगैरे मी पोचेल तिकडे. सिस्सू इज ओनली 3 किलोमीटर्स. अरे 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 छोटासा ऑफ रोड, पण काय वाटतच नाही माहिती आहे का या ऑफ रोडचं. पुण्यात ह्याच्यापेक्षा डेंजर ऑफ रोड आहेत. काय पुणेकर बरोबर ना. गुडघ्यावर पाणी, आईला सगळीकडे, त्याच्यात मध्ये मध्ये खड्डे. गाडी घातली तर कधी कुठल्या खड्ड्यात आपल्याला सांगता येत नाही. जी लोक पुण्यामध्ये गाडी चालवू शकतात ना, ती कुठेही गाडी चालवू शकतात, एवढं लक्षात ठेवा. भाई पुण्यासारखा विषयच नाही, हे सगळं फिकं आहे त्याच्यासमोर. पुण्याचे रस्ते म्हणजे ऑफ रोडिंग ज्यांना जमत नाही ना त्यांना पण शिकवून टाकतो ऑफ रोडिंग. तर आत्ता मी पोचलो आहे सिस्सूमध्ये. सिस्सू आणि लाहोल व्हॅली. वाव यार, किती मस्त आहे हे लाहोल व्हॅली. आयुष्यपत, ते बघा, मी आयुष्यात पहिल्यांदा बर्फ बघतोय. ह्याच्या आधी मी कधीच बर्फ बघितलेला नाही आहे. जर का तुम्हाला दिसत असेल ना, त्या डोंगराच्या शिखरांवरती उंचावरती हे बर्फ आहे. थोडं ऑफ रोडिंग. आणि ब्रिज बांधतायत का काय करतायत समजत नाही आहे. बांधतच असतील. हो हो, कुठून तरी ग्लेशियरचं वितळलेलं पाणी येतं आहे आणि ते असं धबधब्याच्या रूपात खाली पडतं आहे. किती छान दिसतंय सगळं. हिमालयाच्या कुशीत वसलेली ही शांत भूमी, हे आहे लाहोल व्हॅली. इथे रस्ते फक्त प्रवास करत नाहीत, ते मनालाही वेगळ्या जगात घेऊन जातात. एकीकडे बर्फाच्छादित पर्वत, तर दुसरीकडे निळाशार आकाश आणि शांततेचा आवाज. थंड वारा, निर्मळ निसर्ग आणि प्रत्येक वळणावर दिसणारी नवी कथा. लाहोल म्हणजे फक्त एक ठिकाण नाही, तो एक अनुभव आहे जो कायम लक्षात राहतो. राईड आपली सुरू आहे आणि स्वप्न अजून बाकी आहेत.
तर तांडी इकडनं अजून साधारणपणे 8 किंवा 9 किलोमीटर असेल. आणि तांडी यायच्या आधीचे तुम्ही हे व्ह्यूज बघू शकता. बापरे, मी आयुष्यात तुम्हाला सांगतो, मी आयुष्यात कधीच एवढे मोठे डोंगर पाहिले नाही आहेत. डोंगर सोडा, मी साधा बर्फ पण कधी पाहिलेला नाही आहे. आत्ता आणि छान असं ऊन पडलं आहे, म्हणजे गरम पण होत नाही आहे आणि थंडी पण वाजत नाही आहे. अटल टनल यायच्या आधी बापरे असं वाटत होतं की मी फ्रीजमध्ये बसलो आहे, एवढी थंडी. हे हाताची बोटं सुन्न पडली होती सगळी आणि त्यात पाऊस पडत होता. एवढं डेंजर वातावरण होतं अटल टनलच्या अलीकडचं. पण जसा अटल टनल क्रॉस केला तसा पूर्ण सीनच बदलून गेला. अ बिग थँक्स टू गॉड फॉर गिविंग मी दिस लाईफ अँड अ बिग थँक्स टू नेचर ऑल्सो फॉर क्रिएटिंग सच ब्युटिफुल सीन्स, ब्युटिफुल माउंटन्स. And a big thanks to BRO for building such roads to experience these views. This is literally amazing. त्या डोंगराचा आकार बघा गाईस कसा आहे. असं वाटतं कोणीतरी कापलंय. पण लहानपणी कसा किल्ला बनवताना असा मातीचा एक लेप लावायचो, असं वाटतं डोंगराला तसाच लेप लावलेला आहे. मनालीमधून दुपारी 12:30ला निघाल्यानंतर आत्ता मी येऊन थांबले तांडीमध्ये. मला वाटलं पेट्रोल मी थोडंसं फुल करतो, जेवढं होईल तेवढं तरी बघतो, बसवायचा प्रयत्न करतो. पण पेट्रोल तेवढंच आहे, फुलच आहे, काही कुठे बसायला चान्सच नाही, तर मग पेट्रोल नाही भरणार आहे. दुसरी एक गोष्ट कन्फर्म करून घेतली की आधी सगळ्यात पहिला पेट्रोल पंप जो होता तो कारूमध्ये होता, तर तो आता कारूमध्ये नसून केलॉंगमध्ये पण आहे पेट्रोल अवेलेबल. सो आपण केलॉंगमध्ये पण पेट्रोल भरू शकतो इन केस जर का पुढे काय प्रॉब्लेम आला तर. जे डेस्टिनेशन आहे ते अजून 105 किलोमीटर आहे. साधारणपणे जायला 3 तास लागतील. म्हणजे संध्याकाळी 5 किंवा 5:30च्या दरम्यान पोचू आपण आणि मग नंतर तिथून आपलं कॅम्पिंग आणि टेंट सेटअप करूया. चला लवकरच भेटूया आपण. गाडी काढता काढताच अजून एक व्ह्यूसुद्धा बघतोय. तर समोर तुम्ही बघू शकता एकदम टोकाला तिकडे डोंगर आहे आणि त्याच्यावरती थोडा थोडा बर्फ दिसतोय. तो बर्फ वितळून त्याचं पाणी खाली येत आहे. त्याच्यानंतर इथे जर का तुम्ही थोडंसं इथे खाली बघितलं तर हे सगळे त्रिकोणी आकाराचे टेकडे तयार झालेत. हा आहे तांडीचा ब्रिज. हा मी आता क्रॉस केलाय. तांडी नंतर येणार आहे केलॉंग. केलॉंग नंतर येणार आहे दारचा. सो पटकन जाऊया आपण आणि तोपर्यंत तुम्ही हे व्ह्यूज बघा जे तुमच्या डोळ्यासमोर येत आहेत ते. BRO वेलकम्स यू. सो केलॉंग अजून 9 किलोमीटर आहे. बारालाच्याला पास अजून 82 किलोमीटर आहे आणि लेह आहे अजून इथून 363 किलोमीटर. फक्त गाडीत एवढं पेट्रोल आहे ना की गाडी लेहला आरामात जाईल 363 किलोमीटर. तर अजून एक स्नो कॅप्ड माउंटन मला दिसतो आहे समोर आत्ता आणि आपण पोचलो आहे केलॉंगमध्ये. सो
मनालीपासून केलॉंगमध्ये अनेक वेळेला 2-3 ठिकाणी छोटं मोठं ऑफरोडिंग आलं, पण अजून काय वॉटर क्रॉसिंग कुठेही आलेली नाही आहे. कदाचित वॉटर क्रॉसिंग पुढे येईल असं मला वाटतं आहे. पण ॲक्च्युली खरं सांगू का, एवढं ऊन असलं तरी पण वातावरण आहे ना खूप थंड आहे. त्याच्यामुळे असं वाटत नाही आहे की वरचा बर्फ वितळून पाणी वॉटर क्रॉसिंगमध्ये येईल. माहीत नाही आता, म्हणजे बघायला मिळेल नाही मिळेल हे पुढचा प्रश्न आहे. आत्ता तर हे सगळं एन्जॉय करतो आहे मी. तर जर का तुम्हाला तांडीमध्ये पेट्रोल नाही मिळालं तर इथे केलॉंगचा पण पेट्रोल पंप आहे. 9 किलोमीटरपासूनच लांब आहे तांडीपासून. सो इथे पण तुम्हाला पेट्रोल मिळेल. पण इथे पेट्रोल मिळाल्यानंतर शेवटचा पेट्रोल पंप डायरेक्ट तुम्हाला कारूमध्ये मिळणार. आधेमध्ये कुठे तुम्हाला पेट्रोल मिळणार नाही आहे. तर या रस्त्यांवरचा जो ॲव्हरेज स्पीड आहे ना गाईज, तो माझं ऑब्झर्वेशननुसार आत्तापर्यंत आला आहे 40 ते 60च्या मध्ये. कॉज रस्त्यांवरती एवढे शार्प टर्न्स आहेत ना सगळीकडे की तुम्हाला स्पीड जास्ती ठेवूच शकत नाही तुम्ही. तर या राईडला आहे ना, मला असं वाटतं की मनालीपेक्षा पण खूप चांगले व्ह्यूज मला बघायला मिळालेत या राईडमध्ये. बिकॉज मनालीला 2-3 गोष्टी झाल्या. एक म्हणजे पाऊस खूप पडला, दुसरं म्हणजे हे खूप झालं, काय म्हणतात त्याला, भिजलो खूप, रायडिंग गिअर्स पूर्ण भिजले होते. इकडे तसं नाही आहे. इकडे ॲक्च्युली जे मला एक्सपेक्टेड होतं बघायचं आहे ते मला बघायला मिळते. त्यासाठीच मी जुलै हा महिना निवडला होता, कारण की जून जुलै हे जे मंथ असतात ना, या मंथमध्ये पाऊस नसतो आणि पहिली गोष्ट म्हणजे बर्फ पण नसतो लेह लडाखमध्ये. त्यामुळे होतं काय, सगळे रस्ते मोस्टली ओपन असतात आणि टुरिस्टचा पीकचा सीझन हा संपलेला असतो मोस्ट ऑफ द टाईम. मे आणि जूनमध्ये सगळ्यात जास्त टुरिस्ट येतात, जुलैपर्यंत टुरिस्ट कमी होतात. आणि त्याच्यानंतर दुसरी एक गोष्ट म्हणजे की तुम्ही बघू शकता की हे डोंगर आहेत ना, म्हणजे जेव्हा इकडे उन्हाळा चालू होतो त्यावेळेला हे डोंगर फार ओसाड दिसतात. पण आत्ता थोडा थोडा हलका हलका पाऊस इकडे झालेला आहे, त्याच्यामुळे हे डोंगर आहेत ना पूर्ण हिरवेगार झालेले आहेत अधूनमधून. तुम्हाला दिसत असेल की थोडंफार जरी कुठे व्हेजिटेशन असेल तर ते सुद्धा इतकं छान फुललं आहे ना की ते बघायला खूप मजा येते. तर आत्ता मी जिस्पाच्या थोडं अलीकडे एका हॉटेलपाशी थांबलो आहे. इथे मी चहा वगैरे पिल आणि जिस्पापासून आपलं डेस्टिनेशन सरचू अजून ऑलमोस्ट 75 to 80 किलोमीटर्स आहे आणि 2 तास लागतील पोचायला. तर मी आता छोटासा एक ब्रेक घेतो आहे, चहा पितो आणि मग माझा पुढचा प्रवास कंटिन्यू करतो. सो फायनली मागे चहाचा ब्रेक झाल्यानंतर आत्ता मी पोचलो जिस्पाला आणि जिस्पाच्या पुढे येतो दारचा आणि दारच्याच्या नंतर जवळपास 60 किलोमीटरपासून लांब आहे सरचू. आणि दारचा ते सरचू यामध्ये आपल्या संपूर्ण लडाख राईडचा पहिला पास येणार आहे. त्याचं नाव आहे बारालच्चाला पास. आणि हा रोड एवढा सुंदर आहे ना, म्हणजे बघू शकता तुम्ही व्ह्यूज काय आहेत या रोडमधले. वाव, दिस इज लिटरली अमेझिंग. मला असं वाटतं की कॅमेरा बंदच नाही करायला पाहिजे. जी हालत राईडच्या स्टार्टिंगला होती तीच आत्ता पण आहे. असं वाटतं की कॅमेरा बंदच नको करायला, पण काय आणि किती किती कॅप्चर करणार ना. प्रत्येक वळणावरती काही ना काहीतरी आहे. आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे वळणावरती एक डोंगर क्रॉस केला की त्याच्या मागून नवीन डोंगर पुढे येतो. म्हणजे जणू काही मी एका 3D कार्टूनमध्ये. आता बघा, मी आता
हा डोंगर क्रॉस करतो. हा छोटासा डोंगर आहे जे काय आले बाहेर ते क्रॉस करतो आणि त्याच्या समोरून बघा एक नवीनच डोंगर बाहेर आहे. हे बघा, हे काय नजारे आहेत यार. आय कॅन डू वॉट एव्हर इट टेक्स टू लिव्ह फॉर दीज मुमेंट्स. आणि आता या ब्रिजवरनं जायचं आहे. You have just visited Darcha Bridge, longest bridge of Himachal Pradesh. Oh, this was the longest bridge. Okay, nice. "69 kilometers more to go." So, दारचाला पोचल्यानंतर इथे आपल्याला एक चेकपोस्ट मिळतो, तिथे एंट्री करावी लागते. जेव्हा तुम्ही दारच्यावरतून याल त्यावेळेला एंट्री केल्यानंतर हाजवाला जो लेफ्ट टर्न आहे तो जातो शिंकुला टॉपला. ओके, आणि जर का राईट घेतलात तर तो जातो बारालच्चाला, सरचू आणि लेहला. तर आपण आता इकडनं राईट वळणार आहोत आणि आजच्या आपल्या राईडमधला पहिला मोठा पास आपल्याला लागणार आहे बारालच्चाला पास. आणि मला आत्ताच ते समोरचं डोंगर बघून खूप एक्साइटमेंट होते की तिथे मला बर्फ बघायला मिळेल का नाही मिळेल. जर का बर्फ बघायला मिळाला, बापरे, खूप मजा येईल, खूप. असं वाटतंय सगळे मेमरी कार्ड्स माझे असेच फुल होऊन जाणार आहेत काही न करता. म्हणजे नुसतेच अशा सगळ्या व्ह्यूजनीच माझे मेमरी कार्ड्स फुल होतील कदाचित. हा, वाचलो. बुटात पाणी नाही गेलेलं, एवढं काय खोल नव्हतं, छोटंसंच होतं, जास्ती काय खोल नव्हतं, त्याच्यामुळे गेली गाडी बरोबर. ते समोरचा डोंगर बघा, हा केवढा ओसाड दिसतोय डोंगर हा. प्रत्येक वळणावरती वेगवेगळा लँडस्केप आहे. खाली बघाल तर हिरवं आहे, वरती बघाल तर पूर्ण वाळवंटासारखा डोंगर झालेला आहे त्याचा. काय म्हणजे ना, इथली निसर्गाची जादू किंवा निसर्गाची ताकद बघायला मिळते इथे आल्यानंतर. माणसापेक्षा श्रेष्ठ काहीच नाही आहे असं आपण म्हणत असतो, पण नाही, निसर्ग सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ आहे, प्रकृती सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ आहे. तर आत्ता इकडनं एक रस्ता जातो झिंगझिंग बारला, त्याच्यानंतर आहे बारालच्चा पास जे की 30 किलोमीटर आहे आणि सरचू अजून 62 किलोमीटर आहे. सो सगळ्यात पहिलं तर आत्ता आपल्याला टार्गेट करायचं आहे बारालच्चा पासला. तो जेवढा लवकर करता येईल तेवढा लवकर करायचा. तर समोरून 2 ट्रक येत आहेत, तर आपण जरा साईडला थांबायला लागेल आपल्याला.
तर हे असे ट्रक आणि कार्स आले की थांबायला लागतं आपल्याला. अरे मराठी, हा एक नंबर. हा त्यांनी बहुतेक नंबर प्लेट बघून ओळखलं की महाराष्ट्राचा आहे म्हणून. अरे 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 हाफ क्लचवर गाडी उचलली लिटरली आत्ता. पूर्ण गाडी उड्या मारते, इकडनं तिकडे तिकडनं इकडे. फायनली संपला एकदाचा आणि चांगला रस्ता चालू झाला. वैताग आला. आत्ता मी पोचलो झिंगझिंग बार इथे आणि तुम्ही बघू शकता की आपल्याला कसा रस्ता कव्हर करायचा आहे. बापरे, एवढ्या वरती जायचं आहे आणखीन. हे आहे झिंगझिंग बार, वॉल ऑफ ह्युमॅनिटी. आणि इकडनं बारालाच्याला अजून 21 किलोमीटर आहे. म्हणजे जे आपलं डेस्टिनेशन असेल ते साधारणपणे 25 किलोमीटरच्या आसपास असायला पाहिजे. सो पटपट पटपट जाऊया आपण आता. मला असं वाटतं की बारालाच्याला पासमध्ये आत्ता मला वॉटर क्रॉसिंग्स बघायला मिळू शकतात. तर तिचीच एक्साइटमेंट आहे. तर कळेल आता वरती गेल्यानंतर. बघा ना किती वरती जायचं आहे आपल्याला. बापरे, अरे यार, एकतर समोरून गाडी यायची भीती आणि त्यात या बकऱ्या कुठं मध्ये आणतात काय माहिती आईच्या गावात. पण ठीक आहे, ती तरी काय करणार म्हणा. त्यांचा व्यवसायच तो आहे, त्यांचं खाणंच त्याच्यावरती आहे. काहीच नाही करू शकत. असं वाटत नाही आहे का की आपण मंगळावरती आलो आहे? कारण की नाही, मला हा रस्ता तर तसाच दिसतो आहे. डोंगर पण सगळे तसेच आहेत, नुसते छोटे छोटी झालेली दगडं. आणि आलेला आहे वॉटर क्रॉसिंग. बुवा मला तिच्या आईला माहीत नाही अरे पाणी कुठून येतंय. ठीक आहे, इथे एवढं पाणी आहे म्हणजे वरती पण पाणी असणारच आहे. ओके, हे पाणीमधूनच येते. ठीक आहे, चला टेन्शन नाही, पुढचं पुढे बघूया काय आहे ते. तर आत्ता मी बारालाच्या पासच्या जवळ पोचलो आहे आणि बाजूला जे तुम्ही बघताय ते आहे सूरजताल लेक.
काय सुंदर दिसतंय, लेकचं पाणी बघा ना, किती मस्त दिसतंय हे सूरजताल. भैया पानी कितना है आगे? नहीं था, बारालाचा पास पे पानी नहीं है. अरे वाह. हाँ हाँ, इधर भी नहीं है किधर? अच्छा, चलो बढ़िया है, थैंक यू. पुणे से आया हूँ, पुणे से आया हूँ. हाँ हाँ, अभी मनाली से आया था. हाँ. कुल्लू में बहुत बारिश हो रही है. अभी भी है. रास्ते ठीक है, कोई टनल वगैरह कुछ बंद नहीं है, दोनों लेन्स चालू है, लेकिन बारिश बहुत हो चुकी है. अभी थी मनाली में बारिश, अभी आता है? नहीं, मनाली में नहीं थी. अभी सुबह में निकला था ना, बिल्कुल धूप निकली थी अच्छे से. कल जब रात में रुका था तब बहुत बारिश हुई थी. ठीक है. हाँ रास्ते खुले हैं वो भाई. हाँ हाँ, रास्ते सारे खुले हैं. थँक यू. चलो भैया, मिलते हैं. बारालाच्याला पासवरती आत्ता पाणी नाही आहे अजिबात. ठीक आहे, चला. खरं तर वॉटर क्रॉसिंगची मजा वेगळी असते, पण तरीसुद्धा आत्ता नको आहे मला पाणी, कारण की मोबाईलला रेंज नाही आहे आणि सकाळपासून आईबाबांसोबत काय बोलणं झालेलं नाही आहे. बाबांचा एकदाच फोन आला होता, त्याच्यानंतर जी रेंज गेली आहे त्याच्यानंतर काहीसुद्धा बोलणं नाही झालेलं. सो सगळ्यात पहिले तर जाऊन आत्ता मला नेटवर्क जसं जिथे मिळेल तसं मला सगळ्यात पहिले घरी फोन करून सांगायचं आहे की मी सुखरूप आहे, काहीसुद्धा झालेलं नाही आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. पिंपरी चिंचवड. तुम्ही पण मराठी? नाही, पिंपरी चिंचवड. जुन्नरचे तुम्ही? अरे वा वा वा, खूप खूप वेळानंतर मराठी माणूस भेटलं कोणीतरी. नमस्कार. हो का? अच्छा. हो, सिंगल आहे. तुम्ही ग्रुप घेऊन आले? अच्छा अच्छा अच्छा. फक्त एक फोटो घ्याल माझा? तर पहिला बर्फ मला बघायला मिळतोय. आयुष्यात कधी बर्फ बघितलेला नाही आहे, आज पहिल्यांदाच बर्फ बघतोय. खूप भारी वाटतंय. जरा गाडी स्टँडला लावतो. दिस इज फॉर यू. पण हा खराब बर्फ आहे. ठीक आहे, आता खराब तर खराब काय करू शकत नाही. वाह, मजा आली. चला, थांबायला नको, निघतो लगेच. जास्ती वेळ थांबून पॉईंट नाही आहे. हे आपले सगळे महाराष्ट्रातलेच पाहुणे आहेत, सगळे मजा करतायत. डोंगरावरती जे ऊन पडलंय त्याचा एक व्ह्यू बघा आणि किती छान दिसतंय ते. मस्त स्वर्ग आहे, स्वर्ग. पण ठीक आहे, आता इकडनं बघा, लेह अजून 273 किलोमीटर आहे. सो फायनली मनालीमधून निघून मी माझ्या डेस्टिनेशनला आलेलो आहे, सरचूपासून फक्त 9 किलोमीटर लांब. आणि आजचा प्लॅन माझा असा असणार आहे की इथे एक दॉर्जे कॅम्प्स म्हणून एक साईट आहे, दॉर्जे कॅम्प सरचू. तर इथे मी माझे टेंट सेटअप करणार आहे आणि आजची रात्र मी इथेच राहणार आहे. सो फायनली लेहची जर्नी स्टार्ट झाली आहे आणि इथून लेह असेल ऑलमोस्ट आय गेस 270 किलोमीटर्स. तर उद्या सकाळी मी लवकर बाहेर पडणार आहे
आणि तुम्ही मागे व्ह्यू बघू शकता, काय व्ह्यू आहे. तर मी माझा टेंट जो आहे तो इथे सेटअप करतो आणि आजची रात्र मी इथेच राहतो. तर लवकरच भेटूया आपण उद्याच्या नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बघत राहा निसर्ग मोटो, वाऱ्याच्या तालावर वेगाचा साज.